नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 17 जुलैच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या शहरातील कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असं करण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्राची राजधानी असणारं शहर मुंबईमध्ये जे काही कर्नाक पूल आहे त्याचं नाव बदलून आता सिंदूर पूल असं करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मुंबईमधील जे एक जुनं असं ब्रिटिशकालीन कर्नाक पूल होतं त्याचं नाव बदलून सिंदूर पूल असं करण्यात आलेलं आहे. आणि हा जो काही पूल आहे तो मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर होता त्यावेळेस जेम्स रिवेट कर्नाक याच्या नावावरून ह्या पुलाचं नाव हे ठेवण्यात आलेलं होतं. आणि या पुलाचं नुकतंच नूतनीकरण हे करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 10 जुलैला झालेला आहे. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारला जाऊ शकतो. तसेच आपल्याला मुंबई शहरामध्येच असणारा अजून एक महत्त्वाचा असं पूल आहे त्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव आहे अटल सेतू, जे की भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. त्याची लांबी आहे 21.8 किलोमीटर. हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी महाराष्ट्रात कोणते विधेयक पारित करण्यात आले आहे. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ही जी काही घडामोड आहे ती खूप जास्त चर्चेमध्ये असणारी असल्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जनसुरक्षा विधेयक असं त्या विधेयकाचं नाव आहे. जे की शहरी नक्षलवाद जे महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत चाललेलं आहे त्याला कुठेतरी प्रतिबंधित करण्यासाठी हे विधेयक नुकतंच महाराष्ट्र विधानसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. विधेयकाचं नाव असणार आहे जनसुरक्षा. हे आपल्याला नाव विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये, तर ते नाव लक्षात ठेवायचं आहे. याचा उद्देश काय आहे? शहरी नक्षलवादाला प्रतिबंध घालणे. त्यासोबतच आपल्याला अजून सुद्धा हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, कोणकोणत्या राज्य आहेत की ज्या ठिकाणी जनसुरक्षा कायदा हे आणण्यात आलेला आहे. तर पहिला आहे आंध्र प्रदेश, दुसरा आहे ओडिशा, तिसरा आहे तेलंगणा, चौथा आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य हे अशा प्रकारचं जनसुरक्षा विधेयक आणणारं भारतामधील 5वं राज्य ठरलेलं आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवास करण्यासाठी सहेली कार्ड सुरू करण्यात आले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर डी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकतंच महिलांना मोफत बस प्रवास करता यावा म्हणून सहेली कार्ड हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नुकतंच जे दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे त्या ठिकाणी महिलांना मोफत बस प्रवासासाठी सहेली कार्डचं वितरण करण्यात आलेलं आहे. या कार्डद्वारे जे तृतीयपंथी आहेत त्यांना सुद्धा मोफत बस सुविधाही मिळणार आहे. हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या ज्या काही बसेस आहेत त्यामध्ये सुद्धा 50% सूट ही देण्यात आलेली आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर सुद्धा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, डॉक्टर अभिजित शेठ हे नुकतंच राष्ट्रीय वैद्यकीय जे आयोग आहे त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहेत त्याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अभिजित शेठ. हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच हे जे काही राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहे ही भारतातील वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायाचं नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
त्यासोबतच अलीकडच्याच काळामध्ये ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, ज्या आपल्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली नियुक्ती आहे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत न्यायमूर्ती भूषण गवई. हे भारताचे 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. त्यानंतर आहेत संजोग गुप्ता, हे ICCचे नवीन CEO बनलेले आहेत. त्यानंतर आहेत रेल्वे पोलीस फोर्सच्या पहिल्या महिला संचालक बनल्या आहेत सोनाली मिश्राम. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत राजेश कुमार मीना. या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल 2025 सालासाठीचा चिंता रवींद्रन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 शरण कुमार लिंबाळे यांना नुकताच हे चिंता रवींद्रन पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. अतिशय महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. एका महाराष्ट्रीयन व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आल्यामुळे आपल्याला याविषयी महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवणे हे गरजेचं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. तर पुरस्काराचं नाव आहे चिंता रवींद्रन पुरस्कार. याचे विजेता ठरले आहेत शरण कुमार लिंबाळे. हे मराठी लेखक तसेच साहित्यक समीक्षक आहेत. आणि हा जो पुरस्कार आहे तो कोणाला दिला जातो? तर हा पुरस्कार साहित्य आणि सामाजिक विषयांच्या क्षेत्रामध्ये जे प्रभावी कार्य करणारे लेखक आहेत त्यांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने भारतातील पहिले शोरूम कोणत्या शहरात उघडले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर बी आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये या टेस्ला जी इलेक्ट्रिक वाहन कंपनी आहे त्याचं पहिलं शोरूम उघडलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जी अमेरिकन कंपनी आहे टेस्ला तिने भारतातलं पहिलं शोरूम हे मुंबई या ठिकाणी जे BKC आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि ही एक इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी आहे. ही जी टेस्ला आहे ती भारतातील तिने पहिली कार सुद्धा बाजारामध्ये आणण्याची घोषणा केलेली आहे. त्याचं नाव असणार आहे मॉडेल Y. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या कारची किंमत असणार आहे अंदाजे 60 लाख रुपये. आणि जे काही टेस्ला कंपनी आहे त्याचा विषय आलेला आहे तर त्याविषयी लक्षात ठेवा. याचे संस्थापक आहेत एलॉन मस्क. आणि ही एक अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी आहे. त्यासोबतच हे जे काही इलॉन मस्क आहेत त्यांच्या इतर काही कंपन्या सुद्धा आहेत ज्या की आपल्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात. तर त्यांनी नुकतंच ट्विटर खरेदी केलेलं आहे. त्यालाच आता X असं संबोधलं जातं. त्यानंतर स्पेसएक्स ही अंतराळ संबंधित कंपनी आहे जी की त्या ठिकाणची खाजगी अशी कंपनी असणार आहे. त्यानंतर आहे ग्रो. हे एक AI चॅटबॉट आहे. हे सुद्धा इलॉन मस्क यांचंच आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच नुकतंच काही दिवसांपूर्वी जे एलॉन मस्क आहेत त्यांनी अमेरिका या देशामध्ये त्यांची स्वतःची एक राजकीय पार्टी सुद्धा स्थापन केलेली आहे. त्याचं नाव असणार आहे अमेरिकन पार्टी. या पार्टीचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे टेलिसायमेन सायबर सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये नुकतंच हे टेलिसायमेन सेबर नावाचं जे काही सैन्य अभ्यास आहे त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. हा जो काही सैन्य अभ्यास आहे तो आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. सैन्य अभ्यासावर हमखास आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. म्हणून काही गोष्टी याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. हे जे काही सैन्य अभ्यास असणार आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे टेलिसायमेन सेबर असं त्याचं नाव आहे. याचं आयोजन ऑस्ट्रेलिया या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. हे जे काही सैन्य अभ्यास आहे ते 13 जुलैपासून सुरू होत आहे. यामध्ये एकूण जगभरामधील 19 देशांचे जे काही सैन्य आहेत ते सहभाग घेणार आहेत. आणि यामध्ये भारताने पहिल्यांदाच सहभाग नोंदवलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हा स्टार करून पॉइंट ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास जे 2025 मध्ये पार पडलेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला आहे धर्मा गार्डियन जे की भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान पार पडलेला आहे. वरून सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स दरम्यान झालेला आहे. डेझर्ट हंट नावाचा सैन्य अभ्यास भारतीय वायुसेनेचा हा सैन्य अभ्यास होता जे की राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर आहे डस्ट लिंक नावाचा सैन्य अभ्यास जो की भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांदरम्यान झालेला आहे. त्यानंतरचा आहे नोमॅडिक एलिफंट जो की भारत आणि मंगोलिया या 2 देशांदरम्यान झालेला आहे. शक्ती सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स तसेच
खान क्वेस्ट नावाचा सैन्याभ्यास हा एक बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव होता किंवा सैन्याभ्यास होता, जो की मंगोलिया या देशामध्ये पार पडलेला आहे. हे महत्वाचे सैन्याभ्यास आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारतातील पहिला AI कॅम्पस कुठे सुरू केला जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिला AI कॅम्पस सुरू केला जाणार आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर आंध्र प्रदेशची जी राजधानी आहे अमरावती, त्या ठिकाणी भारतातला पहिला AI कॅम्पस उभारला जाणार आहे. तर हे जे काही कॅम्पस असणार आहे ते कोणाद्वारे उभारलं जाणार आहे? तर बिट्स पिलानीकडून हे AI कॅम्पस उभारलं जाणार आहे. हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी AI आधारित डिजिटल लर्निंगवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. यासाठी एकूण 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक ही केली जाणार आहे. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स होते मित्रांनो, जे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा या ठिकाणी क्विक रिव्हिजन आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, एकूण 12 किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, भारतातील पहिला ई-वोटिंग अर्थात मतदान घेणारा पहिला राज्य कोणता बनला आहे? याचं उत्तर होतं बिहार. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच रॉचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पराग जैन हे रॉचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या भारतीय भालाफेकपटूने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नीरज चोप्रा या भारतीय भालाफेकपटूने जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नामिबिया. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, राजेश कुमार मीना हे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, स्मृती मंधना ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी भारताची पहिली महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण या देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ऑपरेशन सिंधू. या सर्व घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? याचे ऑप्शन्स आपण या ठिकाणी दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचं उत्तर हे अतिशय सुंदरपणे डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, बानू मुश्ताक यांना 2025 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो. येणाऱ्या परीक्षांमध्ये या पुरस्कारावर हमखास प्रश्न हे विचारला जाणार आहे. त्यानंतर आजचा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, जे की आपल्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न हा दिसून येणार म्हणजे येणारच आहे. तर प्रश्न असणार आहे, नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. हा अतिशय सोपा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडीच्या जे काही महत्त्वाच्या डिटेल्स असतात, जे काही महत्त्वाचं कॉन्टेंट असतो ते मोफतमध्ये त्या ठिकाणी आपण टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.